दिल्ली दंगलीशी संबंधित UAPA प्रकरणात 5 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात असलेल्या उमर खालिदचा जामीन नाकारण्यात आलाय। या खटल्यात झालेल्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उमर खालिदला जामीन द्यावा अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती, मात्र ही विनंती फेटाळून लावण्यात आली आहे। UAPA प्रकरणामध्ये उमर खालिदचा जामीन अर्ज कोर्टानं नाकारलेला आहे। त्यामुळे उमर खालिदला मोठा दणका बसलाय। 5 वर्षांपासून UAPA प्रकरणात तो तुरुंगात आहे, मात्र त्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र उमर खालिदचा जामीन अर्ज कोर्टानं नाकारलेला आहे। UAPA प्रकरणात खालिद 5 वर्षांपासून तुरुंगात आहे आणि त्याच दृष्टीने आता जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, अगदीच उमर खालिद यांना दिल्ली न्यायालयाने देखील अशा प्रकारे जामीन नाकारला होता। आज सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये जामीन अर्जाच्या प्रकरणावरती 5 वर्षापासून सुनावणी न झाल्या कारणाने त्यांनी जामीन अर्ज मंजुरीसाठी मागणी केली होती। आणि मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रायमा फेसी या सगळ्या प्रकरणामध्ये अंडर द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ऍक्ट म्हणजे UAPA च्या अंतर्गत 1967 अंतर्गत जे काही त्यांच्यावरती आरोप आणि सध्या जे पुरावे समोर येत आहे ते पाहता त्यांना जामीन मंजूर होता कामा नये असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। आता या सगळ्या याच्यामध्ये दुसरीकडे जर पाहिलं तर गुलफिशा, फातिमा, मीरा हैदर, शिफा रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शेम हे याच्यामध्ये हे जे 4-5 ते आरोपी आहेत यांना मात्र न्यायालयाने जे आहे जामीन मंजूर केलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाण्याचा प्रयत्न केला जात होता, जोरान मोमदानी यांनी याच्या संदर्भामध्ये पत्र लिहिलं होतं, त्यामुळे हे प्रकरण जरा गाजताना पाहायला मिळत असतानाच या सगळ्या प्रकरणामध्ये प्रायमा फेसी या प्रकरणामध्ये जे काही पुरावे समोर येत आहेत ते पाहता न्यायालयाने हा जामीन नाकारलेला आहे। न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती PV वराडे यांनी हा जामीन जो आहे तो नाकारलेला आहे। तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।